तर परस्त्री माते समान असते हे शिवाजी महाराजांचा विचार मी जपलेला आहे आणि जपणार. परिस्थितीकडे वाईट नजरेने कधीच बघणार नाही. काय जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन भेटत राहू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पहिले आपण भारतीय आहे. जय संविधान, जय बाबासाहेब. दादा हे घ्या पाणी, गोळी खाऊन घ्या. तब्येत ह्यांची बरी नाही, त्यांनी आत्ताच मेडिकलमधून गोळी आणली. पाणी घेऊन आलो मी आत्ता त्यांच्यासाठी आणि चहा पण आणलाय. चहा पण प्या, तुम्ही दोघं पण प्या दादा. आम्ही एक तुमचे पत्रकार जे आहेत हो, एक मिनिट ऍक्टिव्ह आहेत आणि ते ऍक्टिव्ह राहणार. सरकार भरपूर केलंय, आम्हाला कोणी त्रास दिलाय ते आम्ही अजून बोललो नाहीये. सर आम्हाला बोलल्यात, बोला आम्हाला तर आम्ही काहीतरी करू. दादा चहा घ्या पिऊन. हे घ्या, दोघांनी पण चहा घ्या. आता जास्त पैसे नाही आहेत माझ्याकडं, पुढच्या वेळेस नाश्ता देऊ तुम्हाला. आणखी काही मित्रांना पण सांगतो मी. नाश्ता नको आम्हाला, भाजी भाकरीच्या गरीब माणसं आम्ही असतो आणि आम्ही फुटपाथवरली माणसं आहे. फुटपाथवरल्या माणसांना भाजी भाकरी कुठल्या तरी समाजातल्या त्या सैनिकांना द्यावं. तो कोणत्याही समाजाचा सैनिक चहा होता दादा. आम्हाला गरीबाला कोण सोडत नाही व. काल बघा आता तुम्हाला सांगतो, बॅग पण नेलं चोरून. काय करायचं त्याला आता बॅगला माझ्या. आणि मी यांची बॅग चोरून नेलेली आहे असं ते म्हणतात. दिलेलं आहे की नाही, बॅग पण नेले, त्यात शर्ट होते. त्यांचे सामाजिक जे लय नाही 200-300 रुपये त्याच्यात ठेवले होते. चहा आम्ही पिऊन काय घ्या. करायचं आता? त्यांचं सामाजिक कौशल्य, सामाजिक जे गुण आहेत अतिशय उत्कृष्ट. आम्हाला झोपलेलं असताना उठवलं आणि त्यांनी आम्हाला चहा आणून दिलं आणि चांगली त्यांनी केलं. कोण कुणाला ह्या जगामध्ये चहा देत नाही. ते पत्रकार आहेत, त्यांचं नाव मला माहीत नाही, ते पुण्याचे आहेत का कराडचे आहेत हे माहीत आहे. पण त्यांचं चांगलं संभाषण आहे, चांगलं कष्ट आहे. चांगलं भरपूर सहकार्य केलंय त्यांनी. या दादा चहा घ्या. सर आणि आम्ही आता त्यांच्यामुळे थोडं आमचं गोड झालेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रत्येक माणसाला विचारानं फेल असतो. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक कोणत्याही विचारानं फेल असतो. कौटुंबिक अशा विचारानं फेल असतो. या फेल विचारांचं हे पत्रकार आहेत, त्यांनी कौशल्य चांगले केलेलं आहे, त्यांनी मार्गदर्शन चांगले केलेलं आहे. धन्यवाद काका. चहा पिऊन घ्या, चहा पिऊन घ्या. मला माहीत आहे तुम्ही भावनिक झाला आहात. आजकालच्या दुनियामध्ये कुणी कुणाला चहा पाजत नाही, पाणी पाजत नाही. माझ्याकडे आज जर जास्त पैसे असते तर मी चहा पाण्यासोबत नाश्ता पण दिला असता. पुढच्या वेळेस नक्की देऊ, नक्की भेटू. जय हिंद. आणि आव्हान आहे मित्रपरिवाराला, आव्हान आहे की असं तुम्हाला कुणी आदू अपंग, हे बघा त्यांचा पाय बघा, हा पाय बघा, कृत्रिम पाय बसवलेला आहे आणि अशा हालाकीच्या अवस्थेमध्ये फ्लेक्सवर झोपतात. हे बघा, अंथरूण नाही, पांघरून नाही. बुद्धीने सुद्धा अपंग असतात. बुद्धी म्हणजे जास्त शिक्षण, माझं शिक्षण MA हिस्ट्री, MA पॉलिटिक्स आहे. या हॉटेलमध्ये वेटर काम करतो मी. आयुष्यात कुणाची बरबादी करायची म्हणताना मी लग्न केलं नाही आणि त्याचा परिणाम मला आता ह्या वयस्कर वयात भोगायला मिळालेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हम भारतीय आहे, भारतीय रहेंगे. जय हिंद, जय भारत. एक शंभूराजे नावाचा पत्रकार, शंभूराजे भोसले, काय ते इथं आले. आम्हाला एक अपंग कॅटेगरीला माणूस होता, मी चांगल्या कॅटेगरीला माणूस होता. शिक्षण माझं सगळं चांगलं झालेलं आहे. त्यांनी आम्हाला चहा दिला, अतिशय गोड केलं आणि त्यांना उजंड आयुष्य लाभो आणि त्यांनी अशी समाजसेवा करो. त्यांना समाजानं, सर्व समाजानं म्हणजे कसं बहुजन इथं आहे, बहुजन सुख आहे. गौतम बुद्धाच्या दुसऱ्या पर्वतानंतर दुसरं वाक्य आहे, त्यांनी त्याला मदत करो आणि एक वैचारिक माणूस घडो. दादा तुमचं शिक्षण किती झालंय? खूप छान बोलताय तुम्ही. गौतम बुद्धाच्या पहिल्या प्रवचनातलं पहिलं वाक्य सत्यमेव जयते हे बाबासाहेबांनी घटनेवर आणलं. दुसऱ्या प्रवचनातलं दुसरं वाक्य बहुजन इथं आहे, बहुजन सुख आहे. हा बहुजनासाठी काम करणारा माणूस आहे. त्या माणसाला मोठं घडवूया, सामाजिक मदत करूया. आम्ही फेल गेलो तर आम्ही त्यांना कुठेतरी पुश करूया. त्यांचं कुटुंब मदत करत जावं तुम्ही. माऊली म्हणला खूप मन भरून आलं, कारण तुम्ही माणसामध्ये माऊली शोधता. खरंच तुम्ही स्वतः मानवतावादी आहे म्हणूनच देवानं कुठेतरी मला इशारा दिला, सिग्नल दिला आणि मला तुमची भेट झाली.
इथं झोपलेलं फुटपाथवर झोपलेल्या माणसांना उठवून चहा पाणी देणं म्हणजे नॉट इज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पाण्याची बाटली दाखवतो 20 रुपयाची. आणि ह्या भोसले साहेबांनी आम्हाला चांगला पत्रकार घडून दे. पत्रकार म्हणजे टेंबूमध्ये गोगा आगरकर नावाचे एक केसरीचे पत्रकार होते. ह्या टेंबूच्या एरियातले आहेत ते कराडचे आहेत. ते जे लोकमान्य टिळक केसरीचे संपादक होते आणि उपसंपादक गोगा आगरकर होते. त्यांना असं भरभरून जेवण मिळव हीच माझी शुभेच्छा आहे त्यांना. दादा तुमचं शिक्षण सांगा आणि संपूर्ण नाव सांगा. माझं नाव संभाजी गणपती कांबळे. MA हिस्ट्री, MA इंग्लिश, MA हिस्ट्री, MA पॉलिटिक्स, MA सोशलॉजी. खूप चांगले तुमचे विचार आहेत. तुम्ही म्हणला की बहुजनांसाठी मी काम करतो. तुमचे आशीर्वाद राहू दे. जय हिंद. विचारांना नाराज आहेत ते म्हणून ते इथं माझ्याबरोबर आहे इथं. मी UPSC MPSCचा अभ्यास करणारा माणूस. तर त्या शिक्षणामुळे मी माइंड अपसेट झालो. त्यामुळे फेल झालो. माझं जीवन मी जगतो पण तो कुणालाही त्रास दिलेला नाही. समाज चांगला घडून दे. मित्रांनो हेच महत्त्वाचं आहे. लग्न सुद्धा मी केलं नाही का तर परस्त्री माते समान असते हे शिवाजी महाराजांचा विचार मी जपलेला आहे आणि जपणार. परिस्थितीकडे वाईट नजरेने कधीच बघणार नाही. काय जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन भेटत राहू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पहिले आपण भारतीय आहे. जय संविधान, जय बाबासाहेब. दादा जय हिंद. तुमचं नाव काय? सौरभ पवार. सौरभ पवार. बरं तुम्हाला हे पाय कधीपासून आजू झालाय तुटलाय? 5 वर्ष झाले साहेब. किती वर्ष? 5 वर्ष झाले. बरं तुमचे आई वडील कुठं असतात? आई वडील नाही आहेत. जरा थोडं जोरात बोला. आई वडील नाही आहेत. अच्छा मग आता तुमचं जेवण पाणी कसं? कोणी पण तुमच्यासारखं येतात देतात. मित्रांनो हे दादा इकडं कराड परिसरामध्ये तुम्हाला कुठं जर दिसले तर मानवतेने ह्यांना चहा नाश्ता जेवण कपडे जे काही तुम्हाला शक्य आहे हे बघू शकता तुम्ही. ह्यांचा कृत्रिम पाय बसवलेला आहे आणि असे इतक्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते राहतात. त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडे नाही आहेत. असंच कुठेतरी फुटपाथला रस्त्यावर इथं असे झोपतात. गेले 4-5 वर्षे झाले ते अशा हालाकीच्या अवस्थेमध्ये आहेत. तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्ही मदत करा. मदत कीजिए दोस्तों. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पहिले आपण भारतीय आहे. जय संविधान, जय बाबासाहेब.